सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सावंतवाडीच्या अक्षय आणि नुपूर मटकर या दाम्पत्यानं जगातील सर्वोच्च पर्वत माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न यशस्वीरित्या पूर्ण केलंय। त्यामुळे अक्षय आणि नुपूर हे संपूर्ण कोकणातून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचणारं पहिलं दाम्पत्य ठरलंय। त्यांनी तब्बल 12 दिवसांच्या खडतर प्रवासात 150 किलोमीटरचा पायी प्रवास केला। हिमालयातील अत्यंत कठीण हवामान, प्रचंड थंडी, कमी ऑक्सिजन, सततची चढाई आणि बदलणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात दिनांक 23 मे रोजी 5364 मीटर म्हणजे 17,500 फूट उंचीवरील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला। या प्रवासात अनेक वेळा शरीर थकत होतं, श्वास घेणं कठीण जात होतं, पण मनातील जिद्द आणि ध्येयाने आम्हाला पुढे चालत राहण्याची शक्ती दिली। प्रत्येक पाऊल हे स्वतःशी चाललेली एक लढाई होती, अशा भावना या दाम्पत्यानं व्यक्त केल्या आहेत। आजच्या तरुण पिढीसमोर अनेक चुकीच्या सवयी आणि आकर्षणं उभी आहेत, परंतु अशातही असं जीवन जगा की तुमचे कुटुंब, तुमचे लोक तुमच्याबद्दल अभिमान बाळगतील, असा संदेशही नुपूर आणि अक्षय मटकर यांनी दिलाय। आज छत्रपती शिवाजी महाराज, दत्त महाराज, उपरलकर महाराज, आई अंबाबाई पाटेकर या सगळ्यांच्या कृपेने आज सावंतवाडीचा सुपुत्र आणि ही कोल्हापूरची कन्या माउंट एव्हरेस्टच्या पायथ्याला पोहोचलेला आहे, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला पोहोचलेला आहे। आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या पॅरेंट्सने आम्हाला ह्या गोष्टीसाठी परमिशन दिली। करवीर हायकर्सची टीम, पिक 15ची टीम, ह्या सगळ्यांचे आभार मानतो। आणि हर हर महादेव, जय शिवराय, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।